आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। आज या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभा मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभेच्या माध्यमातून मराठवाडाभर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना खरं म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेणारे अजितदादा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभेचं जे काम या ठिकाणी चालू आहे ते अतिशय चांगलं आणि महत्त्वाचं काम चालू आहे। आणि दादांनी असे निर्णय घेतले की शेतकऱ्यांसाठी दादांनी एक कालच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना या योजनेचे 64 कोटी रुपये हे वैजापूर तालुक्यातील 4 लघु सिंचन योजनांचे माफ केले आणि जवळपास 8,500 ते 9,000 शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावरील जे काही कर्ज होते ते या ठिकाणी नील झाले। आणि अशा प्रकारचं काम माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कालच अशा प्रकारचा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेला दिले आणि त्या स्वरूपातला एक परिपत्रक काढून हा आदेश जाहीर केला। मी अजितदादांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आणि अजितदादाने या अगोदर सुद्धा 3 HP असेल 5 HP असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला। 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे बँकांनी 0% दराने द्यावा शेतकऱ्यांना, अशा प्रकारचा निर्णय हे अजितदादांनी घेतलेले। आणि वित्तमंत्री असताना खरं म्हणजे राज्याचा जो काही वित्ताचा जो भाग आहे त्याचा ताळमेळ कसा घालायचा तो अजितदादांना चांगल्या प्रकारचा माहिती। आणि गेल्या 35 वर्षामध्ये अजितदादाने विविध प्रकारचे खाते सांभाळून चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं। आणि अजितदादा हे शेतकऱ्यांचे कैवारी असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले, त्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राला एक नवी दिशा द्यावी। शेतकऱ्यावर जे कर्जमाफी बरेच शेतकरी आत्महत्या करायला लागले, याच माध्यमातून पुढे आपण काय निर्णय घेणार आहे आपले सरकार शेतकऱ्याविषयी? अशा प्रकारचे अनेक निर्णय, आता वीज माफीचा जो निर्णय घेतलेला आहे दादांनी, त्यानंतर शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतचे जे काही कर्ज होते तो पण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला। यानंतर सुद्धा अजून काही ज्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या त्या शेतकरी संघटनेच्या किंवा शेतकऱ्यांचे जे काही तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय निश्चितपणे दादा घेतील असा विश्वास आहे। बैठक आणि प्रवेश सोहळा होता, किती लोकांनी प्रवेश केला आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचलू लागले, काय संदेश देणार याच्यामध्ये? आज छत्रपती संभाजीनगर येथे किसान सभेची आढावा बैठक, पक्ष प्रवेश सोहळा, नियुक्तीपत्र सर्व मराठवाड्यातून सगळे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, मराठवाडा उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली व सर्व कार्यकर्त्याचा प्रवेश करण्यात आला। तर याच माध्यमातून पुढे कसं तुम्ही नियोजन करणार आहे? आता सरने पण सांगितलं वैजापूरमध्ये मोठी सभा आणि बैठक तुम्ही घेणार आहे, अजितदादा पण कार्यक्रमामध्ये येण्याची शक्यता आहे। काय पुढे तुम्ही नियोजन करणार कार्यक्रमाचं? आम्ही शेतकऱ्याच्या हिताकरता नेहमी म्हणत राहणार, जगत राहणार, शेतकऱ्याच्या आडी अडचणी दुःखात सुखात त्यांच्या सोबत राहणार। आज किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तुमच्या पक्षामध्ये? आज प्रमुख 20 ते 25 लोकांना, प्रमुख जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या 20 ते 25 लोकांना प्रवेश केला। याच माध्यमातून
तुम्ही किसान शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार आहे? शेतकऱ्याच्या अडीअडचणी दुःखात आम्ही सोबत राहू, त्याच्याशी आम्ही वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. शेतकऱ्याकरता माननीय अजितदादा यांनी बऱ्याच काही कल्याणकारी योजना केल्या आहे. त्यात लाईट बिल माफी आहे, घरकुल योजना आहे, पीक विमा आहे, अनुदान आहे, सोयाबीन कापूस अनुदान योजना आहे. अशा कल्याणकारी बऱ्याच काही शेतकऱ्याकरता योजना अजितदादा यांनी जाहीर केल्या. आपलं नाव? शेख रज्जाक, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा मराठवाडा अध्यक्ष. मी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस. आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याची किसान सभेची बैठक होती राष्ट्रवादी काँग्रेसची. या बैठकीसाठी मराठवाड्यातून प्रमुख पदाधिकारी आलेले होते आणि ही बैठक आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, माजी आमदार कैलास पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारतात काम करत आहे. महाराष्ट्रात आपले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, किसान सभेचे जी विंग आहे, किसान सभा राष्ट्रवादी काँग्रेसची जी मराठवाड्याची विंग आहे, त्याचे अध्यक्ष आमचे रजाक भाई आहेत, यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात ही बैठक बोलवली. या माध्यमातून अजितदादा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे जनतेच्या हिताचं, शेतकऱ्याच्या हिताचे जे कामं केलेली आहेत आणि पक्ष संघटना वाढवताना अजितदादा पवार साहेबांनी जनतेसाठी घेतलेला निर्णय सामान्यपर्यंत नेण्याचं काम ही किसान सभा संघटना करणार आहे. शेतकऱ्याचे प्रश्न असो, आत्ताच कैलास पाटील साहेबांनी सांगितले, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा, त्याच पद्धतीचे निर्णय गाव पातळीवर जे अजितदादा पवार साहेबांनी घेतलेले आहेत, हे आम्ही संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. आणि आगामी काळात जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगर परिषद असो, नगरपंचायत असो आणि महानगरपालिकेचे विविध वार्ड असो, गाव तिथं शाखा आणि घर तिथं घड्याळ, तांडा, वस्ती आणि वार्डात नेण्याचं काम किसान सभेच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही करू. मी पक्षाचा प्रदेश सरचिटणीस असल्यामुळं जी माझ्यावर जबाबदारी प्रदेशची दिलेली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेब असो, सुनीलजी तटकरे साहेब असो, आमचे प्रदेशाध्यक्ष, त्या माध्यमातून मी प्रदेशमध्ये वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षाच्या मार्फत संघटनेचं काम करून घेण्याचं काम करत आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. याच माध्यमातून मला एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, शेतकरी आजही वीजमुळे पाणी भरत नाही, पिकांना रात्री पाणी द्यावं लागतं. शेतकरी काही सापानी आणि विविध आजारीने ग्रस्त आहे. या विजे संदर्भामध्ये तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे अजितदादा पवार साहेब? आम्ही विजय संदर्भात आता कालच घनसंगीमध्ये एक मीटिंग झाली. त्यावेळेस वीज वितरण कंपनीचे सगळे लोक बोलवलेले होते आणि त्या परिसरातले जे प्रमुख कार्यकर्ते बोलवले होते, त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून कुठं काय अडचणी विजेची, कुठे डीपीचा सर छोटे छोटे प्रश्न आहेत. फक्त आता समजा डीपी जळाली, ही डीपी जळालेली आणून देण्याचं काम शासनाचं आहे, त्या वीज वितरण कंपनीचं आहे. परंतु शेतकरी गावातला गाव कार्यकर्ता, जो प्रमुख कार्यकर्ता 10 जण घेऊन ती डीपी घेऊन जातो, जळालेली डीपी आणून घालतो. या संदर्भात त्याला लवकर डीपी देण्यात यावी, 3-3 दिवस त्याची वाट पाहण्याचं काम होऊ नये, असा आम्ही वीज वितरण कंपनीची काल घनसंगी इथे बैठक घेतली, आंबड इथे बैठक घेतली. या विविध बैठकीच्या माध्यमातून, किसान सभेच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही बैठका घेऊन शेतकऱ्याला जेवढी मदत करता येईल आणि शेतकरी विजेच्या माध्यमातून अडचणीत येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहेत. आणि याचे सगळे प्रश्न आम्ही आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असो किंवा सगळं मंत्रिमंडळ असो त्यांच्यासोबत आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असो यांच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. घर तिथं घड्याळ हे नेण्याचं आम्ही काम करणार आहोत.